त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप स्वाभिमानी बाळा बाप कन खरकना त्याच्या हृदयात सुखाला जाडूची संवेदना बाप घराचा तो पाया माय कळस त्यावर जवा खचतो न पाया तेव्हा ढासणाचे घर आई घराचा मांगल्य असेल तर बाप घराचं सर्वस्व महाराज घराचा पाया भात असतो. ज्ञानोबराय तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी शरीरे लोण किजे. आई वडील जर तुमच्या घरामध्ये असतील ना तर जगातली सर्व तीर्थ एका बाजूला आणि माय बाप एका बाजूला. मी सांगत नाही तुकोबराय सांगतात माय बाप माया बापा केवळ काशे माया बापा केवळ काशे माया बापा केवळ काशे न जावे तीर्थासी न जावे आई वडिलांची सेवा करून मोक्ष पद सुद्धा आपल्या पायाजवळ असं खेळत असतं. उदाहरण मोठ्याचं देतो. कुंडलिकानं काही वेगळं केलं नाही. काय केलं आई बापाची सेवा केली. सुरुवातीच्या काळात आई वडिलांना त्रास दिला कळालं या जगात कुणी कुणाचं नाही. आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. आई वडिलांची सेवा करत असताना विष्णू परमात्मा पंढरपुराला येत आहेत आणि त्या कुंडलिकाला सांगतायत अरे बघ मी आलोय. पण एका मांडीवर आई आणि एका मांडीवर बाबाचं डोकं होतं. कुंडलिक म्हणतो तू नंतर पहिले यांना झोपू दे. अरे पण मी पाहुणा आलोय ना तुझ्याकडे. मग म्हणे मग मला बसायला काहीतरी दे. कुंडलिक म्हणले मी उठून तुला काही बसायला देऊ. बाजूला वीट पडलेली होती. वीट घेतली महाराज. युगे 28 विटेवरी उभा कुणासाठी कुंडलिकासाठी. या कुंडलिकासाठी चंद्रभागा नावाचं तीर्थ झालं. म्हणून महाराज म्हणतात तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी माय बाप के बड़का